अमरावती शहरातील केडियानगर भागातील मनपा उद्यानासमोर गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेतलंय। अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत केडियानगरातील मनप उद्यानासमोर 25 वर्षीय तरुणाची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली। गुरुवारी रात्री 12च्या सुमारास ही थरारक घटना घडली। रोहित मांडळे असं मृत तरुणाचं नाव आहे। राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी 7:30च्या सुमारास केडियानगर बगीचासमोरील जागेचा पंचनामा केला। जुन्या वादातून 4 ते 5 जणांच्या तरुणांच्या जमावानं दुचाकीनं रोहितला जोरदार धडक दिली। महापालिकेच्या या बगीचाच्या प्रवेशद्वाराजवळ कोसळल्यानंतर अज्ञात आरोपींनी त्याला चाकूनं भोसकून ठार केलं। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रोहितच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता। त्यासाठी रोहितसह त्याच्या भावाचे 30 ते 40 मित्र एकत्र आले। त्यांनी केक देखील सोबत आणला होता। दरम्यान अन्य एक मित्रासोबत बोलत असताना रोहित हा बगीचाच्या बाहेर आला। तो फोनवर बोलत असतानाच त्याला अज्ञात तरुणांच्या टोळक्यानं दुचाकीनं धडक दिली। तो खाली कोसळल्यानंतर त्याच्यावर चाकूनं सपासप वार करण्यात आले। घटनास्थळी रोहितसह त्याच्या भावाचे मित्र असताना कोणीही मदतीसाठी धावलं नाही। रात्री 12:30च्या सुमारास रोहितला रक्तबंबाळ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। दरम्यान रोहितची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलंय। त्यातून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे।